नमस्कार. मुंबई आमची मुंबईमध्ये मी पल्लवी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. स्वागत गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाचं. स्वागत श्री शालिवाहन शके 1937चं. स्वागत वसंत ऋतूचं आणि या वसंतात येणाऱ्या चैत्र पालवीचं. स्वागत चैत्र शुद्ध प्रतिपदेचं. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून रावणाचा पराभव करून ते अयोध्येत परत आले, प्रवेश केला. तो हा आनंदोत्सव, या आनंदोत्सवाची आठवण म्हणून गुढीपाडव्याचं स्वागत. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, तोच हा दिवस म्हणून गुढीपाडव्याचं स्वागत. शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला, त्या विजय दिनाची आठवण म्हणून गुढीपाडव्याचं स्वागत. अशा या 3.5 मुहूर्तापैकी या एका शुभ दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मुंबई आमची मुंबईची सुरुवात करते मागच्या आठवड्यातल्या या काही खास घडामोडींपासून. आता विविध भारतीचे कार्यक्रम FM वर. NES नॅशनल सायन्स फेस्टिवलचा पारितोषिक वितरण समारंभ. मुंबई दूरदर्शन एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे ताणतणाव मुक्तीसाठी खास व्याख्यान. जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे उद्योगरत्न पुरस्कारांचं वितरण. संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन ट्रस्टतर्फे खास कार्यक्रम. NR फाउंडेशनतर्फे अंधचित्र प्रदर्शन. जागतिक स्नूकर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा. स्वरसाधना समितीचा 50वा वार्षिक कार्यक्रम स्वरसाधनोत्सव. मुंबई आकाशवाणी केंद्रावरील लोकप्रिय कार्यक्रम आणि विविध भारतीची संगीत सेवा हातात हात घालून रसिक मान्यतेच्या शिखरावर होती, यात तीळ मात्रही शंका नाही. त्यानंतर दूरदर्शन आलं. दूरदर्शनने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच भुरळ घातली, पण तरीही आकाशवाणीचं स्थान काही ढळलं नाही. कारण त्या दरम्यान रेडिओची FM सेवा सुरू झाली आणि घराबाहेरील रसिक श्रोत्यांचे कान तृप्त होऊ लागले. घरामध्ये TV आणि घराबाहेर FM. खरं तर ही FMची आयडिया इतकी सुंदर क्लिक झाली आणि आता त्यातच भर पडलेली आहे ती विविध भारतीच्या FM प्रसारणाची. पाहूयात त्याचा हा उद्घाटन सोहळा. वरळीच्या मुंबई दूरदर्शन केंद्रातील आकाशवाणी FM ट्रान्समिशन विविध भारतीचे कार्यक्रम FM वर या नवीन उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला औत्सुक्याचं कोंदण लाभलं होतं. सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालं. त्यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता जॅकी श्रॉफ, माननीय मुकेश शर्मा, माननीय MS थॉमस, विक्रम गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. 1957 साली सुरू झालेल्या लोकप्रिय विविध भारतीचे कार्यक्रम आता FM 102.8 मेगाहॅट्सवर ऐकायला मिळणार आहेत. विविध भारती FM वर या नवीन आकृतिबंधाचे उद्घाटन सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झालं. माननीय मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांनी मुंबई दूरदर्शन केंद्राची पाहणी केली. माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं. मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक माननीय मुकेश शर्मा यांनी दूरदर्शनच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं. मुंबई दूरदर्शन केंद्रातील या खास उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
या प्रसंगी मंत्री महोदयांनी आपले मनोगत व्यक्त केले। आकाशवाणी, रेडियो जो हमारी जिंदगी में हर समय था, उसको हम जैसे अच्छे दोस्तों को ग्रांटेड ले लेते हैं और भूल जाते हैं, वैसे ही भूल चुके। एक प्रधानमंत्री हमारे जिनके तेज और प्रताप की वजह से वो सब हमारे जिंदगी के बिल्कुल बीच में वापस रेडियो को लेकर आए और आज महसूस होता है कि रेडियो इतना जरूरी है, हम इसको भूल कैसे गए। 92% पॉपुलेशन के पास ये रेडियो पहुंचता है। एफएम को ही देखा जाए तो 40% भारत को एफएम कवर करता है और शहरियार साहब अपनी पूरी चैलेंज के साथ कहते हैं कि अगले 2.5 साल के अंदर ये इसको 60% भारत को ले जाएंगे। सरकार ये मानती है कि अब हम पूरे रेडियो को भारत के अंदर एफएम के अंदर तब्दील करेंगे। समय लगेगा, लेकिन पूरा का पूरा भारत यानी पूरा 92% क्षेत्र आने वाले समय में एफएम से कवर होगा। गेल्या 10-1 वर्षात शाळा कॉलेजमधल्या शैक्षणिक धोरणांविषयी शिक्षक, पालक आणि तज्ज्ञ यांच्या फारशा बऱ्या प्रतिक्रिया नाहीयेत। गेल्या काही वर्षात शालेय अभ्यासक्रमापासून ते शैक्षणिक धोरणांपर्यंत अनेक बदल झाले आणि अनेक प्रश्नचिन्ह समोर उभी राहिली। जसं की शालेय विद्यार्थ्यांच्या 8वी पर्यंतच्या परीक्षा, 10वी 12वी गुणवत्ता यादी, अभ्यासक्रम सोपा की कठीण असे अनेक प्रश्न ऐरणीवर आले। पण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, अर्थातच विद्यार्थी वर्सेटाईल व्हावेत, याची जबाबदारी कोण घेणार, त्यांचं भवितव्य कोण ठरवणार, या सगळ्या पार्श्वभूमीवर एनईएस सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांचं निश्चितच कौतुक व्हायला हवं। एनईएस इंटरनॅशनल स्कूल मुंबई आणि आयबी वर्ल्ड स्कूल तर्फे आयोजित एनईएस सायन्स फेस्टिवलच्या पारितोषिक वितरण समारंभाची ही क्षणचित्रे। विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एनईएस संस्थेतर्फे आयोजित हा खास सोहळा। या सोहळ्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक श्याम असोलकर मुलांचे कौतुक करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते। एनईएस इंटरनॅशनल स्कूल मुंबईचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर आर वरदराजन आणि अन्य मान्यवरही व्यासपीठावर होते। संस्थेतर्फे मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। नॅशनल सायन्स फेस्टिवलमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा या प्रसंगी विशेष गौरव करण्यात आला। मन वढावं वढावं उभ्या पिकातलं ढोर, आता होतं भुईवर गेय गेय आभायात। बहिणाबाईंच्या या कवितेमध्ये मनाचं अगदी स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं। ज्या मनाचा थांगपत्ता लागणं अशक्य, त्या मनावर नियंत्रण कसं बरं ठेवावं, आणि आयुष्याच्या प्रवासात तर या मनाची भूमिका सगळ्यात महत्त्वाची असते। मग हे गणित सुटायचं कसं? मुंबई दूरदर्शन एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तर्फे दूरदर्शन केंद्र कॉन्फरन्स हॉलमधील एक उपयुक्त उपक्रम मनशक्ती। संस्थेचे सचिव अनिल बांदल यांनी मनशक्ती प्रयोग केंद्राच्या व्याख्यात्यांचं स्वागत केलं। आज सगळ्यात जास्त ताण जो आहे सगळ्या ठिकाणी आपल्याला मुलांचा ताण। मनशक्ती केंद्राच्या साधक व्याख्यात्यांनी ताणतणाव मुक्ती या विषयावर उपस्थितांना अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केलं। सर्वांगीण विकास स्वामीजींनी केल्यानंतर आधुनिक जीवनशैली आणि ताणतणाव मुक्तीसाठी एकाग्रता व मनशांती यावरील साधकांनी मांडलेले विचार अतिशय महत्त्वाचे होते। पिढीसाठी हे आपल्याला काम अधिक लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। मग पहिलं जे माध्यम आहे ते ज्ञान माध्यम आहे। या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून माहिती दिली जाते। एक दिवसाचे वेगवेगळे वर्कशॉप त्या ठिकाणी केले जातात। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वर्कशॉप होतात, त्याच्यामध्ये ही माहिती मिळाली जाते। ज्ञान माध्यमाच्या माध्यमातून जवळजवळ 350 पुस्तकं या विषयावरती पब्लिश झालेली आहेत। अनेक ठिकाणी ती मिळतात, म्हणजे मनशक्तीच्या याच्यामधून कार्यक्रमामध्ये हे दिली जातात। बाहेर कुठेही ही पुस्तकं मिळत नाही, तर असं एक वेगळं काम मनशक्तीचं ज्ञान माध्यमातून चालू आहे। रसिका हो, काही माणसं जन्माला येतात ती उद्योगासाठी, स्वव्यवसायासाठी, असं पूर्वी गमतीनं म्हटलं जायचं। कारण टाटा बिर्लांसारखी व्यक्तिमत्व ही अगदी बोटावर मोजण्या इतकी होती। पण कालांतरानं मात्र झालं उलटच।
ही अशी नामवंत उद्योग मंडळी आजच्या तरुणींचीही आदर्श स्थानं बनली, प्रेरणास्थानं बनली, आयडॉल्स बनली. आणि याचा परिणाम म्हणजे गेल्या 2 दशकांमध्ये उद्योजकांची संख्या खूप वाढली आहे. आणि आता तर ती इतकी वाढली आहे की खास या उद्योजकांसाठी उद्योग रत्न पुरस्कार जाहीर केले जातात. जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आयोजित उद्योग रत्न पुरस्कार वितरण व 21वा वर्धापन दिन सोहळा. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व उद्योग क्षेत्रातील मंडळी हजर होती. यंदाच्या पुरस्काराच्या मानकऱ्यांना मानचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. मानकरी होते कुमार काळे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जयका मोटर्स. निशांत देशमुख, व्यवस्थापकीय संचालक सुगी डेव्हलपर्स. आणि महेश कोठारे, अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता. जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे दिले जाणारे हे उद्योगरत्न पुरस्कार उद्योग क्षेत्रात मानाचे समजले जातात. चालता बोलता महाभारतात कौरव किती होते? 101. हे चांदीचं नाणं आहे आणि हे तुमची वाट बघतंय. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्र. 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 उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे हे चांदीचं नाणं यांना मिळालेलं आहे. चालता बोलता न जाओ सैया छुडा के बैया हे गाणं कोणत्या चित्रपटातलं? लव आणि अंकुश. माउंट एव्हरेस्ट हे पर्वत शिखर कोणत्या देशात आहे? कर्नाटक. पाहत राहा तुमच्या आवडीचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे सह्याद्री चालता चालता बोलता. प्रसारण रविवारी दुपारी 3 वाजता, शनिवारी सकाळी 10 वाजता. नमस्कार. हॅलो डॉक्टर. उत्तम आरोग्य हे वरदान असतं, पण काही वेळा आरोग्याच्या समस्या भेडसावतात आणि त्या सोडवण्यासाठी योग्य उपचारांची आवश्यकता असते. विविध आजारांची आणि वेगवेगळ्या उपचार पद्धतींच्या साहाय्याने त्यावरील उपायांची माहिती देणारा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ञ डॉक्टरांतर्फे थेट मार्गदर्शन देणारा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणारा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पाहायला विसरू नका. दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टर. पुनः प्रसारण सोमवार मंगळवार सकाळी 9 वाजता. मानसिकदृष्ट्या ज्यांच्या समोरील आव्हानं कधीच संपत नाहीत अशा मुलांची मुंबईतली संख्या थोडकी नाहीये. पण अशा मुलांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या संस्था कमी आहेत, पण त्या आहेत हे मात्र आपल्याला मान्य करावंच लागेल. या अशा संस्था म्हणजे या मुलांसाठी खऱ्या अर्थानं प्राणवायू आहे. एक संस्था तर अशी आहे जिथे मुलांसाठी स्पोर्ट्स क्लब आहे, स्विमिंग पूल आहे, खास शाळा आहेत आणि राहण्यासाठी घरही आहेत. खरोखर या अशा संस्थेला आणि या मुलांनाही सलाम. काळाचौकी येथील संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन ट्रस्ट या संस्थेतर्फे वार्षिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शीर्षक होते टॅलेंट 2015. या कार्यक्रमात मानसिकदृष्ट्या कमजोर मुलांनी आपली नैसर्गिक गुणवत्ता दाखवून दिली. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांनी हजेरी लावली. संस्थेतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं.
मानसिकदृष्ट्या अपंग कमजोर मुलांसाठी संतोषतर्फे गेली 8 वर्ष निरनिराळे उपक्रम राबवण्यात येतात. आज अशा 275 मुलांसाठी संतोष हे आशास्थान आहे. दृष्टीहीन मुलं कलाकार असू शकतात हा अनुभव आपल्याला आहे, परंतु ही मुलं उत्तमोत्तम चित्र काढू शकतात हे कदाचित आपल्याला ठाऊक नसेल. NR फाउंडेशन या संस्थेने अशा अंध चित्रकारांचं एक चित्र प्रदर्शन आयोजित केलं होतं. चित्रकार मनश्री सोमण राष्ट्रपती पुरस्कार विजेती, प्रशांत बानिया फ्लूटसाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि योगिता तांबे राष्ट्रीय पुरस्कार. चित्रकाराच्या हातून रेखाटलं गेलेलं चित्र त्याच्या मनाचं प्रतिबिंब असतं याचा ठोस पुरावा म्हणून या चित्र प्रदर्शनाकडे पाहता येईल. दृष्टी नसूनही चित्रकार मनाची भरारी किती उंच घेऊ शकतो हे या प्रदर्शनातील अनेक चित्रात पाहायला मिळालं. कॅरमच्या अंगाने जाणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा इंडोर गेम अर्थातच स्नूकर. या खेळाचा शोध ब्रिटिश आर्मी अधिकाऱ्यांनी भारतात लावला असं म्हटलं जातं. पुढे जाऊन कॉमनवेल्थ देशांमध्ये हा खेळ खूप लोकप्रिय झाला. आज तर चीन सारख्या देशामध्ये या खेळाला खूप मागणी आहे. सुमारे 12 बाय 6 फूट हिरव्या रंगाचं कापड आच्छादलेल्या टेबलावर क्यू आणि स्नूकर म्हणजेच वेगवेगळ्या रंगाच्या बॉल्सच्या सहाय्याने हा खेळ खेळला जातो. पाहूयात स्नूकरची ही अटीतटीची स्पर्धा. वर्ल्ड रँकिंग स्नूकर टूर्नामेंट इंडिया ओपन 2015चा उद्घाटन सोहळा. विशेष अतिथी महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय चेन्नामानेनी विद्यासागर राव यांचे. स्नूकर क्रीडा प्रकारातील अनेक तज्ज्ञ मंडळी या उद्घाटन सोहळ्याला हजर होती. या प्रसंगी स्नूकरला समर्पित एका स्मरणिकेचं प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते झालं. जगातील 64 अव्वल स्नूकर खेळाडूंनी भाग घेतलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन माननीय राज्यपालांच्या हस्ते झालं. राज्यपाल माननीय राव उद्घाटनाच्या भाषणात म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी प्रत्येक खेळाडूचे, प्रतिनिधींचे, अधिकाऱ्यांचे आणि स्नूकर चाहत्यांचे मनापासून स्वागत करतो. ही स्पर्धा ऑक्टोबर 2014 मध्ये व्हायची होती. निवडणुकांमुळे तारीख पुढे ढकलून ती आज आयोजित होत आहे. या जागतिक स्पर्धेसाठी मुंबई हे ठिकाण निश्चित केल्याबद्दल मी फेडरेशनचं कौतुक करतो. मुंबई ही केवळ उद्योगभूमी नाही तर तिच्यातील स्रोत नानाविध आहेत. चित्रपट निर्मितीची ती राजधानी आहे. जागेची टंचाई असून सुद्धा बॉलिवूडसाठी मुंबईचं नाव घेतलं जातं. नानाविध स्पोर्ट्ससाठी सुद्धा मुंबई सर्वेसर्व आहे. अनेक स्पोर्ट्समधील जागतिक दर्जाचे खेळाडू मुंबईने दिले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मी स्नूकर स्पर्धेचं स्वागत करतो. Produced sportsperson in various sports and games.
शाप देते की तू अतिशीघ्र हे तुझं वर्तमान रूप त्याग करून एक वानर होशील. आणि मी तुला आशीर्वाद देतो की माझं स्वरूप तुझ्या गर्भातून जन्म घेईल. महादेवांचा हा अवतार अजरामर असणार आहे. हा बालक पवन पुत्र या नावाने विख्यात होईल. संकटमोचन हनुमान सोमवार मंगळवार संध्याकाळी 5:30 वाजता, मंगळवार बुधवार रात्री 10:30 वाजता. रसिक हो, पूर्वी गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व होतं. आज ते नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही हं. पण पूर्वीपेक्षा आता थोडा फरक मात्र नक्कीच पडलाय. आता हेच बघा ना, पूर्वी शिष्य हा गुरुगृहीच राहायचा. शिष्य गुरुला समर्पित असायचा आणि गुरु सुद्धा आपल्याकडे असलेलं सर्वस्व शिष्याला द्यायचा. आज ही गुरुकुल पद्धती आपल्याला पाहायला मिळत नाही. हां, पण गुरु शिष्य परंपरा आणि त्यांच्यातलं नातं मात्र आजही तितकंच घट्ट आहे. मुंबईत चौपाटी येथील भारतीय विद्याभवनात रंगला स्वरसाधनोत्सव. स्वरसाधना समितीतर्फे या संगीत प्रधान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुशिष्य परंपरेला समर्पित या खास संगीत मैफिलीत शहनाई वादनाची जुगलबंदी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी होती. पंडित शैलेश भागवत आणि विठ्ठल केंदगार या 2 शहनाई वादकांनी खऱ्या अर्थानं ही मैफल जिंकली. खरं तर गुढीपाडवा म्हणजे नवा उत्साह, नव्या आशा आकांक्षा फुलून येण्याचा दिवस. हा सण साजरा करत असताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना की येणारं वर्ष हे सुख समाधानाचं आणि निर्विघ्न जावं. नवीन वर्ष म्हटलं की नव्या योजना, नवे संकल्प. मागच्या वर्षाचा आढावा घ्यावा आणि शुभ कार्याला प्रारंभ करावा. खरं तर वसंत ऋतूच्या चैत्र पालवीप्रमाणे या नवीन वर्षाचा आनंद काहीतरी विरळाच असतो, नाही का? या नववर्षाचा आनंद तुम्हाला सगळ्यांना अगदी भरभरून मिळू देत, याच सदिच्छा आमच्या संपूर्ण मुंबई आमची मुंबईच्या टीमतर्फे व्यक्त करते आणि आज तुमचा सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणार आहोतच पुढच्या आठवड्यात याच वेळी याच ठिकाणी तुमच्या लाडक्या कार्यक्रमात मुंबई आमची मुंबईमध्ये. तोपर्यंत शुभ गुढीपाडवा.